बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू कडूजी, मुंबईमध्ये तुम्ही आलेला आहात, सरकारला नागपूरमध्ये बोलवत होता, शेतकऱ्यांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। सरकार पुढे नेमक्या कशा मुद्द्यांवरती, कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करणार? आम्ही 22 मुद्दे आहे आणि ते दिव्यांगाचे आहे, मेंढपाळांचे आहे, मच्छीमारांचे आहे, काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आहे आणि शेतकऱ्यांचे पण आहे। मुळातच गेल्या काही दिवसांपासून तुमची मागणी होती की नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी यावं, अगदी उशिरानं ही बैठक आज होते आहे। नाही, मुख्यमंत्र्यांना यावं असं म्हटलंच नाही। बैठक घ्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावं, नाही तर प्रतिनिधी यावं किंवा निर्णय घेऊन यावं। आता ते निर्णय घेत नव्हते, ते म्हणजे चर्चेशिवाय निर्णय होत नाही आणि मग हा खसा किंतु पंतु होतं ते आता निघालं। काल ते बोलले बावनकुळे साहेब का आम्ही टायमिंगवर आलो आहे, कोणत्या वेळेस कर्जमाफी करायची, मुक्ती करायची ते टायमिंग ठरलेली आहे, म्हणून आम्ही आलो। सरकार एकीकडे असं नरेटिव्ह सेट करण्यामध्ये व्यस्त आहे की ज्या पद्धतीनं हे कर्जमाफी जर आपण केली तर बँकांचा फायदा होईल, शेतकऱ्यांच्या हातात काही लागणार नाही। काय हे एकदम चौथ्या वर्गातल्या पोरासारखं बोलणं आहे। तुम्ही सांगा, बँकेत पैसे गेले म्हणजे शेतकऱ्यातले खिशातले पैसे बँकेत भरावं लागेल मार्चपर्यंत, नाही भरले तर तगादा होईल, व्याजावर व्याज वाढून तो अडचणीत जाईल, थकीत झाला तर पुन्हा मरण त्याच्या हाती येणार का नाही येणार, हे तर स्पष्ट आहे ना। आता जर ते मला भरायचे पैसे सरकारनं भरले म्हणजे माझ्या खिशातले पैसे वाचणार का नाही वाचणार? आता एवढं साधी गोष्ट आणि एवढ्या खुडेपणानं कोणी बोलत असेल तर मूर्खपणाचं लक्षण आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता कोर्टाची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे। रेल रोकोला विरोध करण्यात आलेला आहे, अनेक अर्थांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत कोर्टाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे। आजच्या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे? कसं आहे, आंदोलनात कोर्ट आणि तिकडे निवडणुकीत ईव्हीएम मशीन आणि पक्षात घ्यायचं असेल तर ईडी, असं सूत्र होऊ नये, मला वाटते बरोबर नाही आहे। धन्यवाद आमच्या संवाद साधल्याबद्दल। तर कुठल्याही आंदोलनाला रोखण्यासाठी न्यायालयाचा मुद्दा आणि विरोधकांना रोखण्यासाठी ईडी आणि लोकशाहीमध्ये जिंकण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा हा सरकारनं पुढे आणू नये अशा पद्धतीची भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। आज सरकारसोबत ते चर्चा करणार आहेत। गणेश कदमसह सुस्मिता वाजाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।